नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, 10वीची टक्केवारी कशी काढायची आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तुम्हाला 10वीचे जे विषय असतात त्यामध्ये किती मार्क पडल्यानंतर टक्केवारी कशी काढायची संपूर्ण डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सेकंडरी आणि हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे मंडळामार्फत विविध परीक्षा केंद्रावर या ठिकाणी 10वीची परीक्षा घेतली जाते. 10वीची परीक्षा घेतल्यानंतर 10वीचा रिझल्ट हा जारी केला जातो. पण 10वीचा रिझल्ट हा जारी करत असताना विद्यार्थ्यांना एक संभ्रम निर्माण होते की 10वीची टक्केवारी ही कशी काढली जाते. आता बघितलं तर 10वीला 6 विषय असतात, ज्यामध्ये मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, सामान्य विज्ञान असेल, गणित असेल आणि सामाजिक शास्त्र असेल, असे 6 विषय असतात. आणि 6 विषयापैकी फक्त जे 5 विषयांचेच फक्त या ठिकाणी मार्क जे आहेत काउंट केले जातात आणि त्या मार्कला या ठिकाणी 5 ने डिवाइड केले जातात. आता लक्षात ठेवायचे की यामधील कोणता विषय हा सोडला जातो, म्हणजे कोणत्या विषयाचे मार्क हे या टक्केवारीमध्ये ॲड केले जात नाही. लक्षात ठेवायचे तुम्हाला 6 विषय आहेत आणि 6 विषयापैकी ज्या विषयामध्ये तुम्हाला सर्वात कमी आहे, एक्झाम्पलसाठी या ठिकाणी हे 6 विषय आहेत आणि या ठिकाणी मराठीला या ठिकाणी फक्त 45 मार्क आहे. आता हा मराठी विषय सोडून द्यायचा आहे आणि या ठिकाणी हे बाकीचे जे 5 विषय उरलेले आहेत, या 5 विषयाची जी या ठिकाणी बेरीज करायची आहे. आता या ठिकाणी 5 विषयामध्ये बघू शकता, या ठिकाणी 50 आहे, 60 आहे, 65 आहे. तर या ठिकाणी 110 आणि हे 135 असे 110 आणि 135 245 250 आणि या ठिकाणी 320 असे या ठिकाणी मार्क झालेले आहेत. 320 या ठिकाणी 5 विषयामध्ये मार्क झालेले आहेत आणि याला डिवाइड 5 करायचं आहे. तर 6 पंचे 30 आणि या ठिकाणी 20 5 चोक 20 म्हणजे 64 टक्केवारी या ठिकाणी झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या विषयाची टक्केवारी काढू शकता. 10वीच्या विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ 5 हा लागू असतो आणि त्यामुळे फक्त 5 विषयांची टक्केवारी या ठिकाणी काउंट केली जाते. ज्या विषयामध्ये सर्वात कमी मार्क आहेत असा विषय या ठिकाणी सोडला जातो. त्या विषयाचे मार्क हे काउंट केले जात नाही टक्केवारीमध्ये. हे लक्षात ठेवायचे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.